आता आपण इथपर्यंत आलतो की फोटोसिंथेसिसबद्दल आपण थोडं ज्ञान घेतलं होतं, परंतु आपल्याला याचा थोडासा समोरचाही पार्ट बघायचा आहे की ऑल फोटोसिंथेसिस प्लांट हॅव these pigment that absorb of light, की लाईट ऑब्झर्व केल्यानंतरच सर्व गोष्टी काय आहे समोर घडणार आहे. म्हणजे रेड अँड ब्ल्यू रिजन ऑफ स्पेक्ट्रम. आता हा एक तुम्हाला स्पेक्ट्रम दिलेला आहे, व्हिजिबल लाईट आलेला आहे आणि व्हिजिबल लाईटमध्ये जो दोन दिलेले आहे. आता पहा हा रेड रिजन आणि ब्ल्यू रिजन जास्त आहे. म्हणजे प्लांट लाईट आता रेनबोमध्ये 7 लाईट दिसतात किंवा सूर्यापासून व्हिजिबल लाईटमध्ये 7 प्रकारचे लाईट येते. 7 प्रकारच्या लाईटपैकी 2 जे आहे कोणता ब्ल्यू आणि रेड जास्त प्रमाणामध्ये काय करतं प्लांट ऑब्झर्व करतं. रेड आणि ब्ल्यू ऑब्झर्व केल्यामुळं ग्रीन काय होतो कलर दॅट इज अ क्रिएट. Carotenoids found many in high plant observe primarily in the violet and to blue region of spectrum. They will not be observed in a light energy. Light energy transfer it to chlorophyll but also protect the chlorophyllc molecule form is photo oxidation. That is a role of photo oxidation. आता हा पॉइंट आहे नॅचरल लाईट. लाईट इज फॉर्म इज एनर्जी. आता तुम्हाला पाहिजे की लाईट काय करतो की फॉर्म ऑफ एनर्जी. एनर्जी काय करणार आहे फॉर्म करणार आहे. इट ट्रॅव्हल ॲज स्ट्रेम टू 10 पार्टिकल कॉल्ड ॲज फोटोज. त्यालाच काय म्हणलेलं आहे फोटोज असं म्हणलेलं आहे. A photons contain a quantum of light. त्यालाच आपण काय म्हणलो quantum of light. Light has different wavelength. लाईट जे आहे की डिफरंट वेवलेंथनं काय येते. हॅव डिफरंट कलर. दॅट इज अ कलर इज डिफरंट कलर इज अ 7 कलर into sun is produced into visible light and maximum absorption of light is a red and ब्ल्यू. म्हणजे प्लांट हा जास्त प्रमाणामध्ये लाल आणि ब्ल्यू कलरचा काय करतो ऑब्झर्व करतो. इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन विथ द वेवलेंथ रेंज फ्रॉम 319 नॅनोमीटर टू 730 नॅनोमीटर. which part of spectrum is called as visible light. That is a part of spectrum into visible light. Between the wavelength of ultraviolet rays and infrared. आता बा इथं बा गॅमा रे सूर्यापासून सूर्य जितका आपल्याला चांगला आहे तितका सुद्धा तो जो आहे स्ट्रॉंग वेवलेंथ पाठवतो. आता बा गॅमा रेज सुद्धा येतात, एक्स रेज सुद्धा येतात, अल्ट्राव्हायोलेट रेज सुद्धा येतात, त्याच्यानंतर इन्फ्रारेज सुद्धा येतात आणि रेडिओ व्हेव सुद्धा येतात. परंतु आपल्यापर्यंत अर्थवर ट्रॅव्हल होणारा हा लाईट आहे की व्हिजिबल लाईट आहे. व्हिजिबल लाईट हा लिव्हिंग ऑर्गॅनिझमसाठी हानिकारक नसतो. आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम ऑफ लाईट अशा पद्धतीचं दॅट इज व्हिजिबल लाईट. अँड व्हिजिबल लाईट दॅट इज अ नॅनोमीटर अँड दिस नॅनोमीटर इज अ 400 नॅनोमीटर, 5000 nanometer, 6000 nanometer and 700 nanometer. That is visible light into travel. Absorption and action of spectrum म्हणजे शोषून घेणे आणि स्पेक्ट्रमचं मेन फंक्शन काय. ऑल these pigments of the chloroplast absorption light is quantum. Quantums that's called as a photos. क्वांटमलाच काय फोटो म्हणलं गेलं. आणि क्लोरोप्लास्ट जो पिगमेंट आहे तो काय करणार आहे लाईट दॅट इज ऑब्झर्प्शन ऑफ एनर्जी. ट्रान्सफर द ऑब्झर्प्शन ऑफ एनर्जी इज अ क्लोरोफिल. द अमाऊंट ऑफ लाईट ऑब्झर्व दॅट इज वेवलेंथ कॅन बी शो इन द फॉर्म ऑफ ग्राफ. ह्या ग्राफमध्ये तुम्हाला शो केलेलं आहे. आता अगोदर आहे ऑब्झर्प्शन ऑफ लाईट कोणत्या रेंजमधून ऑब्झर्व करणार आहे हे बघा. 400 ते 700 मध्ये ऑब्झर्व करणारे
chlorophyll A, chlorophyll B आणि carotenoids. There are a 3 wavelength. One wavelength, that is a maximum green wavelength, is a chlorophyll A, that is a small light energy is a green color band of chlorophyll B, and that is a carotenoids. This importance role of absorption of spectrum. Wavelength of x axis, the amount of energy, that is a graph represented this like it shows a different curve that a different wavelength, different curve that is a different wavelength. Such a curve is shown is amount of light absorption each wavelength terms of absorption, that is a terms of absorption. Another point, role of action of spectrum is a photosynthesis. कशा पद्धतीचा तो फोटोसिंथेसिस वर ॲक्शन घेतो. Absorption spectrum of chlorophyll A and chlorophyll B is clearly shown, that is light energy absorption in blue, violet and red wavelength. आपल्याला त्याच्यामधून क्लिअरली वेवलेंथ दिसू राहिला. क्लिअरली वेवलेंथ कोणता दिसू राहिला की रेड, ब्ल्यू अँड व्हायलेट ऑफ द व्हिजिबल स्पेक्ट्रम. द रिलेटिव्ह रेट ऑफ फोटोसिंथेसिस, दॅट इज अ रिलेटिव्ह wavelength of photosynthesis at different wavelength indicate close relationship. Absorption of spectrum is chlorophyll A and chlorophyll B, that is clearly is absorption of light chlorophyll A and chlorophyll B. The curve that shown is a rate of photosynthesis at different wavelength. Action of spectrum, that is action of spectrum. Action of spectrum is photosynthesis is a different from absorption of spectrum, that is differentiation between the absorption of spectrum is a clearly action. There is quickly a lot of photosynthesis activity, even part of spectrum where is chlorophyll A absorb light impacted, that in energy is absorbed by the pigment yellow and orange carotenoids, and also form of chlorophyll, transfer of chlorophyll A, that is a transfer of a chlorophyll A, and chlorophyll A is a transfer of this action is action of spectrum is photosynthesis. आता आपल्याला याच्यामधून हा एक पॉईंट पाहायचा, मेकॅनिझम्स ऑफ फोटोसिंथेसिस. ॲक्च्युअल फोटोसिंथेसिसचं कशा पद्धतीनं मेकॅनिझम होतं किंवा कशा पद्धतीनं फोटोसिंथेसिस काम करतो. आता पहा 1931 मध्ये ऑन लिन प्रोव्हाइड द बॅक्टेरिया यूज H2S म्हणजे हायड्रोजन सल्फेट अँड कार्बन डायऑक्साईड सिंथेसिस ऑफ कार्बोहायड्रेट. या सायंटिस्टनं पहिल्यांदा कार्बोहायड्रेट कसं तयार होतं, सिंथेसिस होतं, हे आपल्याला या सायंटिस्टनं समजून सांगितलं. म्हणजे आता बा हे झालं कार्बन डायऑक्साईड आणि हे हायड्रोजन सल्फेट. कार्बोहायड्रेट तयार झालं. कार्बोहायड्रेट तयार झालं म्हणजे ग्लुकोज मॉलिक्यूलपासून कार्बोहायड्रेट तयार होणार. कार्बोहायड्रेट तयार होणार म्हणजे काय होणार, C6H12O6 अँड वॉटर मॉलिक्यूल अँड सल्फर. दिस लीड ऑन लीन posture that in green plant water utilize, that is a water is a utilize in hydrogen sulfate and O2 evolved. म्हणजे त्याच्यामधून काय होणार आहे की O2 जो आहे तो काय होणार आहे की दॅट इज अ O2 इज अ evolved place of surfal place of a surfal in कधी डिस्कवर केलं त्यांना 1941 मध्ये. कन्फर्म इज क्लोरोफिला. That's like in shown is a used water label with heavy oxygen. Water is a heavy oxygen. आता पाहिजे तर काय झाला फोटोज. हा काय झाला ओरिजिनल ऑर्बिट, दॅट इज ओरिजिनल ऑर्बिट. इलेक्ट्रॉन दॅट इज अ ऑर्बिट इनटू रिवॉल्ट किंवा ऑर्बिट इज अ मूव्हिंग इज अ अराउंड ऑफ दिस पोझिशन इज एक्झिस्टिंग ऑर्बिट आणि आयोनाइज्ड क्लोरोफिल ए.
Photoexenstar is chlorophyll A. The oxygen evolved contain, that is O2, thereby is provide on Lune hydrolysis. That oxygen evolved is a photosynthesis. Come form is water. This lead is currently accept. This is a currently accept. जनरली इक्वेशन ऑफ फोटोसिंथेसिस. जर आपण फोटोसिंथेसिसचं जनरली इक्वेशन पाहिलं तर कशा पद्धतीचं फोटोसिंथेसिसचं जनरली इक्वेशन आहे, म्हणजे जनरली इक्वेशन नीड ऑफ फोटोसिंथेसिस. जर आपण नीड ऑफ फोटोसिंथेसिसचा जर अभ्यास करायला गेलो तर नीड ऑफ फोटोसिंथेसिसमध्ये लागणारे तुम्हाला कार्बन डायऑक्साईड, वॉटर मॉलिक्यूल अँड लाईट तसं सांगितलं आहे. हा कार्बन डायऑक्साईड आहे, हा वॉटर मॉलिक्यूल आहे. हा वॉटर मॉलिक्यूल आहे तर का तयार झाले, तर कार्बोहायड्रेट तयार झालं, वॉटर मॉलिक्यूल झालं आणि ऑक्सिजन काय झालं, बाहेर गेलं. म्हणजे प्लांट काय करणार आहे, कार्बन डायऑक्साईड कधीसुद्धा शोषून घेणार आहे आणि त्याच्यानंतर ऑक्सिजन मॉलिक्यूल काय करणार आहे, बाहेर काढणार आहे. आणि त्याच्यापासून काय तयार होणार आहे की ग्लुकोज मॉलिक्यूल काय होणार आहे, तयार होणार आहे. समजून घ्यायचं. ऑक्सिजन दॅट इज ऑब्झर्प्शन ऑफ अ ल्यूज and used to remove of carbon dioxide is absorption and remove of oxygen. In 1937 Hill demonstrate that isolate is chloroplast, that is a isolate of chloroplast evolved. Oxygen when where is a presence of a suitable electron acceptor is electron acceptor, that is a ferrocyanide. There is a main role of ferrocyanide, and ferrocyanide that with help of photosynthesis and into water molecule, this is called is a Hill reaction. आता आपण समोरच्या लेक्चर मध्ये बघू.